गाइज मी तुम्हाला एक सुंदर प्लेस दाखवते. ओके, रेडी? 1 2 3. नमस्कार मंडळी, मी स्नेहा तुमचं स्वागत करते माझ्या व्लॉगमध्ये. मी आज आलेली आहे ठाण्याच्या ग्रँड सेंट्रल पार्कमध्ये. मित्रांनो, हे पार्क 80 to 85 एकर्समध्ये स्प्रेड झालेलं आहे. त्यामुळे हे 4 पार्ट्समध्ये डिवाइड केलेलं आहे. इथे छोट्या मुलांसाठी खेळण्यासाठी वुडन पार्क्स, झोपाळे, चेस आणि बरंच काही बनवलेलं आहे. मुलं इथे आली की पूर्ण खेळण्यात मग्न होऊन जातात. त्यामुळे लहान मुलांनी तर इथे नक्कीच आलं पाहिजे. गाईज, हे पार्क ओपन होऊन 6 ते 7 महिने झालेले आहेत. आपल्या CM साहेबांनी म्हणजेच एकनाथ शिंदे साहेबांनी याचं उद्घाटन केलेलं आहे. इथे वीकडेजला न येता तुम्ही संध्याकाळच्या वेळेस इथे आलं पाहिजे, जसं की 6 किंवा 7 वाजता. व्यायाम करण्यासाठी इथे जिम सुद्धा आहे व लहान मुलांसाठी खेळण्यासाठी भरपूर काही आहे. या पार्कचं युनिक ॲस्पेक्ट बघितलं तर इथे एक युनिक लेक आहे जे आर्टिफिशियल आहे व त्यात आपण बोटिंग सुद्धा करू शकतो. हाय गाईज, आपण आहोत ठाण्याच्या ग्रँड सेंट्रल पार्कमध्ये. तुम्हाला मस्त व्ह्यू दाखवते, जस्ट हॅव अ लुक. रात्रीच्या वेळेस शांततेमध्ये बसणं, फिरणं, फोटोज काढणं, व्हिडिओज काढणं यामध्ये खूप मजा येते. तुम्ही नक्की एकदा नाईटच्या टाईमला जाऊन बघा इकडे. नाईट व्ह्यू तर इतका सुंदर असतो. तो मोठा एक्सब्रिज इतका मस्त दिसतो ना की काय सांगू. तुम्ही त्यावरून सनसेट बघू शकता 6 वाजता आणि नंतर नाईटचा, लाईटिंग्सचा आणि फाउंटन्सचा एक्सपिरियन्स घेऊ शकता. म्हणूनच सांगते मित्रांनो, या सेंट्रल पार्कला भेट देणे हा अद्भुत अनुभव आहे. तुम्ही नक्की या आणि हे एकदा नाईटला व्हिजिट करून बघा. तुमचे फोटोज तर छान येतीलच आणि व्हिडिओज पण छान येतील. आणि जर तुम्हाला सुद्धा माझ्यासारखी व्लॉगिंगची आवड असेल तर तुम्ही ट्राय करू शकता, कारण की खूप कमी लोक असतात इथे. मित्रांनो, मी सुद्धा एक न्यू ट्राय दिलेला आहे व्लॉगिंग करायचा. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर